नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ, महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सदर शासन निर्णयानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या आणि परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना DCPS अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS अंतर्गत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार सेवेत असताना शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आता कुटुंब निवृत्ती वेतन तसेच मृत्यू उपदान देण्यात येणार आहे. यामुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सेवेत असताना रुग्णतेमुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता रुग्णता निवृत्ती वेतन तसेच सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर आजार किंवा आरोग्याच्या कारणामुळे सेवा सोडावी लागलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेताना संबंधित लाभार्थ्याला पूर्वी मिळालेले सानुग्रह अनुदान तसेच DCPS NPS अंतर्गत शासनाने जमा केलेल्या अंशदानाची व्याज किंवा लाभांशासह रक्कम समायोजित करण्यात येणार आहे. त्यानंतरच कुटुंब निवृत्ती वेतन लागू होईल. या निर्णयामुळे राज्यातील व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. NPS DCPS अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या शासन निर्णयामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. धन्यवाद.